सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 2,500ची वाढ. सोन्याचे आजचे भाव जीएसटी सह 1,34,400 तर चांदी 1,074 लाख रुपयांवर. पुण्यातील महालक्ष्मी 16 किलोच्या सोन्याच्या साडीमध्ये पहाटेपासूनच पुणेकरांची महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी. लक्ष्मीपूजनानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. कार्तिकी पौर्णिमेपर्यंत काकडा सोहळा असल्यामुळे रात्री 3 वाजल्यापासून देवीचं मंदिर देवीच्या दर्शनासाठी खुलं. जेजुरीच्या खंडेरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट. दिवाळीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दिवाळीनिमित्त नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. मंदिरात विविध फुलांची आरास. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सहकुटुंब केलं लक्ष्मीपूजन. थोरातांचा मुलगा राजवर्धन शिक्षण संपवून 8 वर्षांनी अमेरिकेतून घरी परतल्यामुळे बाळासाहेब थोरातांचा आनंद द्विगुणित. नाशिक महानगरपालिकेमध्ये लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम संपन्न. पालिका आयुक्त मनीषा खत्री आणि इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न. लक्ष्मीपूजनानिमित्त दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलांची खरेदी करण्यासाठी लगबग. वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे हार तोरणं घेण्यासाठी नागरिकांची झुंबड. नाशिकमध्ये फुल बाजारामध्ये नाशिककरांची मोठी गर्दी. फुलांच्या दरामध्ये सरासरी 200 रुपयांची वाढ. गुलाब, निशिगंध, मोगरा, शेवंती आणि झेंडूच्या फुलांना मोठी मागणी. झेंडूच्या फुलांना 400 ते 500 रुपये कॅरेटचा दर. दिवाळीनिमित्त अहिल्यानगरचा मार्केट यार्डमध्ये फुल खरेदीसाठी नागरिकांसह व्यापाऱ्यांची गर्दी. तर बाजारामध्ये कृत्रिम फुलांची विक्री होत असल्यामुळे नैसर्गिक फुलांच्या मागणीतही घट. फुलांचा दर घटल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका. हिंगोलीमध्ये लक्ष्मीपूजनाचं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी. केळीचे खांब, ऊस आणि झेंडूची फुलं विक्रीसाठी बाजारात. दिवाळीच्या मुहूर्तावर 6 डझन हापूस आंब्याची पेटी एपीएमसी बाजारामध्ये दाखल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हापूस आंब्याचं पूजन. प्रकाश शिरसेकर यांच्या बागेमध्ये जुलै महिन्यात 3 ते 4 कलमांना आगाऊ मोहर. योग्य काळजी आणि फवारणीमुळे कलमांवर सुमारे 5 पेट्यांइतकी फळधारणा. पुण्यामध्ये 71 वर्षांच्या आजोबांनी किल्ल्यासमोर साकारलं आधुनिक शहर. आधुनिक शहरामध्ये प्रत्येकाशी निगडीत उपाय योजनाही उभारल्या. नागपूरच्या जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्याकडून गडचिरोलीच्या पुवरती भागामध्ये दिवाळी साजरी. गावकरी आणि सुरक्षा दलाच्या जवानांसोबत उत्साहात साजरी करण्यात आली दिवाळी. साताऱ्याच्या बाल सुधारगृहातील मुलांची दिवाळी गोड. कराडला हिंदू मुस्लिम मुलांनी एकत्रित साजरी केली दिवाळी. राजधानी साताऱ्यातील शिवतीर्थ परिसर 2000 दिव्यांनी उजळला. छत्रपती शिवरायांच्या चरणी लावला पहिला दिवा. दीपोत्सवाचा सोहळा थाटामाटात संपन्न. सज्जनगड उजळला भक्तीच्या तेजात. सज्जनगड दुर्गनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य आणि पारंपरिक मशाल महोत्सवाचं आयोजन. दिवाळीच्या पहाटे हजारो मशालींनी गड प्रकाशमय. भक्तिरस, इतिहास आणि शौर्याचा अनोखा संगम. फुलांनी सजवलेल्या पालखीतून काढली छत्रपती शिवरायांची मिरवणूक. नालासोपाऱ्यामध्ये हरिधाम विला सोसायटीमध्ये साकारला मुरुड जंजिरा किल्ला. प्रत्येक वर्षी सोसायटीमध्ये केली जाते विविध आकर्षक सजावट. नांदेडमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये शास्त्रीय गायनाचं आयोजन. गायिका अंकिता जोशी यांनी केलं सादरीकरण. नांदेडकरांची कार्यक्रमाला गर्दी. पनवेल महानगरपालिका आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्यातर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन. प्रसिद्ध गायिका बेला शेंडेंच्या सुमधुर गाण्यांची रंगली मैफल. पनवेलमधील पिल्लई महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळानं दिवाळी निमित्त साकारली सिंहगड किल्ल्याची प्रतिकृती. मराठी परंपरा आणि अस्मिता जपण्याचा निर्धार. स्वराज्याचा इतिहास सांगणाऱ्या सिंहगडाचं सुंदर दृश्य. भिवंडीमध्ये कासाराळी इथं मुलांनी साकारला रायगड किल्ला. लाल मातीनं बनवलेला रायगड किल्ल्याचा हुबेहूब देखाव. धाराशिवमध्ये महापुरानंतर मंत्र्यांकडून बांधावर जात द्राक्ष शेतकऱ्यांची विचारपूस. मात्र आश्वासन देऊनही अजून मदत नाहीच. त्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी दुःखात. सीना नदीला आलेला पूर ओसरून महिना होत आला तरी सोलापूरमधील पूरग्रस्त भागातील काही घरामध्ये अद्यापही वीज नाही. भाड्यानं आणलेले जनरेटर लावून घरामध्ये आकाशकंदील लावून दिवाळी साजरी करण्याची वेळ. सरकारने एक GR काढावा आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलावी. खासदार ओमराजे निंबाळकरांचा सरकारला खोचक टोला.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारने केलेली घोषणा अजूनही अंमलात आली नसल्याची निंबाळकरांची टीका. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. दिवाळीपूर्वी नुकसानीचं अनुदान न मिळाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. कापूस खरेदीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून परवानगी. भारतीय कापूस महामंडळ आणि पणन महासंघामध्ये लवकरच करार होणार. दिवाळीनंतर कापूस खरेदीला मुहूर्त मिळण्याची शक्यता. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना 346 कोटींची मदत मंजूर. पंधरवड्यातील चौथा अध्यादेश जारी. 7 जिल्ह्यांसाठी 346 कोटी 31 लाख रुपयांचा समावेश. तर पैस खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अडवला. महामार्गाच्या कामामुळे अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू. ढिसाळ नियोजनामुळे होत आहेत वारंवार अपघात. भिवंडीमध्ये खड्ड्यामध्ये बसून नागरिकांनी काळी दिवाळी केली साजरी. पालिकेच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त. रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांच्या निषेधार्थ साजरी केली काळी दिवाळी. ऐन दिवाळीमध्ये त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील नागरिकांवर रास्ता रोको करण्याची वेळ. रस्त्याच्या रुंदीकरणाचा कोणताही मोबदला न देता होणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. वर्ध्यामध्ये धरणे आंदोलनातून शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीचे काळी दिवाळी आंदोलन. केवळ 500 रुपयामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागत असल्याचा आरोप. गोरेगावमध्ये ठाकरे सेनेचं अनोखं आंदोलन. पाणी टंचाई विरोधात वॉर्ड ऑफिसच्या समोर अभ्यंग स्नान करत केलं आंदोलन. पाणी प्रश्न त्वरित सोडवा आंदोलकांची मागणी. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाआधीच पक्षात दुफळी. भाजप कार्यकर्ते करणार धरणे आंदोलन. दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध. सोलापूरमध्ये कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजप शहराध्यक्षांकडून समजूत. कलंकित नेत्यांना प्रवेश नको म्हणत जोरदार घोषणाबाजी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीतच धुसफूस. पालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढायला शिंदे सेनेकडून काहीसा विरोध. बैठकांमध्ये भाजपकडून होणाऱ्या त्रासामुळे युतीबाबत सेनेतील नेत्यांमध्ये मतमतांतर. स्वाभिमानानं विरोधकांमधील सगळ्यांनी राजीनामे देऊन गप्प बसलं पाहिजे. विरोधी पक्षनेत्यापासून सर्वांनी राजीनामा द्यावा आणि मग बॅलेटवर बोलावं. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. तर स्वाभिमान आहे तर 20 आमदारांनी राजीनामा द्यावा सामंतांचं वक्तव्य. लोकशाही संस्था खिळखिळ्या करून त्यांची बदनामी करण्यापलीकडे विरोधकांचा कोणताही हेतू नाही आणि त्यासाठीच फेक नॅरेटिव्हची फेकाफेकी सुरू आहे. भाजप नेते केशव उपाध्यांचं विरोधकांना प्रत्युत्तर. शरद पवारांसोबत काही आमदार नाईलाजानं गेले. मंत्री माणिकराव कोकाटेंचा दावा. आता 42 आमदार असले तरी जवळपास 50 आमदार अजित पवारांच्या विचारांचे. मतदारसंघातील विकासासाठी अजित पवारांशिवाय पर्याय नाही कोकाटेंचं वक्तव्य. मुंबईच्या मागाठाण्यामधील दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये अभिनेते महेश कोठारेंकडून भाजपचं भरभरून कौतुक. मी मोदीजींचा भक्त आणि भाजप म्हणजे माझं घर, कोठारेंनी व्यक्त केलं मत. महेश कोठारेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची मिश्किल प्रतिक्रिया. तुमचे सिनेमे फक्त भाजपच पाहत नाही असं बोलाल तर तुम्हाला तात्या विंचू चावेल, राऊतांचं वक्तव्य. महेश कोठारे मोदींचं समर्थन करतात म्हणून राऊतांना मिरच्या लागतात. भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका. हिरो आमच्या बाजूला आहेत तर व्हिलन मात्र तुमच्या बरोबर, बन यांचा टोला. राज्यात आता व्हिजन डॉक्युमेंटनुसार होणार निधीचं वाटप. महाराष्ट्राच्या 2047 पर्यंतचा विकासाचा रोडमॅप. व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर. मुख्यमंत्री घेणार नियमित आढावा. अनुसूचित जाती जमातींसाठीच्या खर्चामध्ये कोणतीही गदा नाही. नवी मुंबईतील वाशीमधील सेक्टर 14 MG कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सी सोसायटीमध्ये आग. आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू. वाशीतल्या रहेजा सोसायटीत लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू. यामध्ये 6 वर्षांच्या मुलीचा देखील समावेश. तर 10व्या मजल्यावरील 84 वर्षांच्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू. जैन यांच्या परिवारातील 4 जण जखमी. वाशीतील रहेजा सोसायटीतल्या आगीमुळे 10व्या मजल्यावरील आजींचा मृत्यू. आजी पॅरालाइज असल्यामुळे त्यांना घरातून निघताच आलं नाही. माजी खासदार संजीव नाईकांकडून रहेजा सोसायटीतील घटनास्थळाची पाहणी. घराला लावण्यात आलेल्या लाइटिंगमध्ये स्पार्क होऊन आग लागल्याची संजीव नाईकांची माहिती. नवी मुंबईच्या कामोठेमधील एका सोसायटीमध्ये भीषण आग. आगीमध्ये मायलेकींचा मृत्यू. सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज.
मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेमध्ये मध्यरात्री सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये भीषण आग. हॉलमध्ये असलेल्या प्लास्टिकच्या शेडला रॉकेट बॉम्ब लागल्यामुळे आग लागल्याची माहिती. पुण्यातल्या सारसबागेतल्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमावरून वाद. दिवाळी पहाटच्या आयोजकांनी धमक्यांमुळे रद्द केला होता कार्यक्रम. पोलिसांच्या आश्वासनानंतर उद्या सारसबागेमध्ये रंगणार दिवाळी पहाट. ठाण्यातील स्वर्गीय निर्मलादेवी चिंतामण दिघे उद्यान राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन साजरा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेकांची उपस्थिती. रत्नागिरीमध्ये पोलीस स्मृती दिन साजरा. 21 ऑक्टोबर 1959 रोजी चीन विरोधात लढताना शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली अर्पण. उद्योगमंत्री उदय सामंतांची उपस्थिती. संजय शिरसाटांकडून महायुतीच्या प्रथमच निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांना दिवाळी भेट. सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी 2 कोटींचा निधी मंजूर. चंद्रपूरमध्ये आदिवासी वीर शहीद बाबूराव शेडमाके यांच्या हुतात्मा दिनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन. जिल्हा कारागृहातील स्मारकावर पालकमंत्री अशोक उईके यांच्यासह मान्यवरांनी वाहिली आदरांजली. प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाईला सुरुवात. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाची नियामक पावलं. भांडूपच्या लेक रोड परिसरातील कंपनीला ठोठावला 24,35,000चा दंड. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो 2B प्रकल्पांतर्गत मंडाले ते चेंबूर दरम्यानचा पहिला टप्पा लवकरच खुला होणार. प्रकल्पाला मेट्रो रेल्वे सुरक्षा मंडळाचं प्रमाणपत्र. आजपासून कोकण रेल्वे मार्गावर बिगर पावसाळी वेळापत्रक लागू होणार. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास गतिमान होणार. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधील पिंपरी गावामध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांना डायरियाची लागण. तर प्राथमिक आरोग्य केंद्राला मात्र कुलूप. गावांमध्ये नळ योजना नसल्यामुळे विहिरीवरून भरावं लागतं पाणी. जळगावमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं निधन. राजीव देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार तर शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते. माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकरांच्या कुटुंबियांचं नाना पटोलेंकडून सांत्वन. पटोलेंनी घेतलं महादेव शिवणकरांचं अंतिम दर्शन. मुंबई गुन्हे शाखेकडून बनावट बार्क शास्त्रज्ञाला अटक. आरोपी अणुबॉम्बच्या आराखड्याशी संबंधित असल्याचा पोलिसांचा संशय. तर घरामध्ये सापडले 14 संवेदनशील नकाशे आणि अनेक कागदपत्र. महिला ग्रामपंचायत सदस्यासह पतीला चौघांकडून मारहाण. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातली घटना. अॅट्रॉसिटी अंतर्गत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. गावामध्ये सुरू असलेल्या आरो प्लॅन्टच्या कामामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत केली मारहाण. खानापूरमध्ये एकाची चाकूनं गळा कापून हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. विटा पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा. तुळजापूरमध्ये धगधगत्या अग्नीचा थरारक भेंडोळी उत्सव. संबळाच्या कडकडाटामध्ये तुळजाभवानी मातेच्या दरबारामध्ये भेंडोळीचा थरार. देशात उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तीर्थक्षेत्र तुळजापूर इथं साजरा केला जातो भेंडोळी उत्सव. मध्य प्रदेशातल्या देवासमधील योगमाया लक्ष्मी मंदिरामध्ये एक अनोखा देखावा. देवी लक्ष्मीला आकर्षक चलनी नोटांनी सजवण्यात आलं. दिवाळीनिमित्त वाराणसीमध्ये घाट 1100 दिव्यांनी उजळला. दिव्यांच्या प्रकाशामध्ये पार पडली आरती. अयोध्येतील दीपोत्सवाच्या गिनीज रेकॉर्डनंतर दिव्यांमधील तेल जमा करणाऱ्यांची गर्दी. उजेडानंतरचा अंधकार चांगला नाही म्हणत अखिलेश यादव यांची योगी सरकारवर टीका. हैदराबादच्या सरोजिनी देवी आय हॉस्पिटलमध्ये फटाक्यांमुळे डोळ्यांना दुखापत झाल्याच्या 30 घटनांची नोंद. बहुतेक प्रकरणांमध्ये कॉर्निया आणि रेटिनाला नुकसान. ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल. बंगळुरूमधील एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्यावर झालेल्या छळाची माहिती देणारी 28 पानांची सुसाईड नोट. हरिद्वारमध्ये एका मगरीनं दहशत पसरवली होती. लक्सर परिसरातील जैतपूर गावामध्ये मगर शिरली. वन विभागाच्या पथकांनी मगरीला रेस्क्यू करून अधिवासात सोडलं. उत्तराखंडमधल्या रामनगरमध्ये अचानक हत्ती रस्त्यावर आल्यामुळे चालकांनी वाहन जागीच टाकून पळ काढला. हत्तीनं कार उलटवून टाकली. इस्रायलचा गाझावर पुन्हा हल्ला. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 44 पॅलेस्टिनींचा मृत्यू.
बॉम्बस्फोट सुरूच असल्यामुळे रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना इस्रायलच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागामध्ये पोहोचणं कठीण आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये चक्रीवादळामुळे भीतीचं वातावरण. वादळामुळे एकाचा मृत्यू तर 9 पेक्षा अधिक जण जखमी. फिलिपिन्समध्ये वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान. फिलिपिन्सच्या 2 शहरांमधून सुमारे 47,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. पुरामुळे 2 लोकांचा मृत्यू. व्हेनेझुएलाच्या अनेक भागामध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान. मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं आणि त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचं नुकसान. चक्रीवादळ ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं तैवानकडे. अनेक झाडं जोरदार वाऱ्यामुळे उन्मळून पडली. खासदार कंगना रनौत यांनी कुटुंब आणि मित्रांसोबत दिवाळीचा आनंद लुटला. कंगना यांनी सोशल मीडियावर आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छाही दिल्या. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.